तेव्हा आज अगदी सहज करेल प्रॅक्टिकल कीर्तन सांगतो. आलं का लक्षात? विचार करून बघा ना, काय गणपतीच्या दिवसात काय त्या देवाला माणसं बायका सोहळं काय नसतात, ओळं काय हातला हे पराण गणपतीला नैवेद्य दाखवला नाही, मोदक खाल्ला, हरामखोर कार्ट द्वाड आहे. अहो बरं झालं ना, चालतं बोलत्या गणपतीने खाल्लं. जो केव्हाही नैवेद्य दाखवलं तर तक्रार करत नाही, त्याच्यापेक्षा ज्याला भूक लागली त्याने खाल्लं तर कुठे बिघडलं, त्याचं जपता. पण इथे हृदयात बसून ज्या गणपतीने, ज्या पांडुरंगाने तुम्हाला जपलंय, त्याला काय आवडतं ते बघा ना, तो नैवेद्य द्या ना. तो खातो काय तो द्या. काय अहो काय मला ना खरंच काही कळत नाही. तरी आता मी काही स्तुती, ज्यांनी कार्यक्रम ठेवला म्हणून स्तुती करायची वगैरे माझ्या स्वभावात तसं कधीच नसतं. पण एक लक्षात ठेवा, या मंडळीने खूप जनजागृती केली आहे. गणपतीच्या उत्सवाबद्दल कसा असावा, काय असावा, शुचिरभूतपणा कसा असावा. अहो पूर्वीपासून आम्ही सांगतोय, अरे गणपती बसवता त्याचा सुदृढ नीट तरी ठेवा ना. त्याला नैवेद्य काय दाखवायला पाहिजे तिथला नीट करा, मग इथलाही बघा की इथल्या गणपतीला काय पाहिजे, इथल्या पांडुरंगा. बघा गणपतीचं परमात्मा एकच आहे, निरनिराळ्या नावाने हाक मारले तरी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय ये ससंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेश. देवा तूच गणेश. सर्व भूतांच्या हृदयस्थ. त्याला कधी गणपती म्हणून हाक मारली, कधी विठ्ठल म्हणून हाक मारली, कधी राम म्हणून हाक मारली, कधी कृष्ण म्हणून हाक मारली, पण तत्व तेच आहे. तत्व तेच आहे. माती तीच आहे. माझं बोलणं कळलं का? माती तीच आहे. काहीचा गणपती केला, आता गणपती संपल्यानंतर दुर्गा मातेचा उत्सव होईल, तिची मूर्ती सुरू झाली. याचा अर्थ मुळात तत्व तेच आहे. पण त्या तत्वाला काय आवडतं नीट विचार करा ना. तुम्ही बसवलेली देवळं एवढी पवित्र, तर देवाने बसवलेलं न स्थापना केलेलं देऊळ किती पवित्र ठेवलं पाहिजे. एवढं जरी एक महिन्यात कळलं तरी पुष्कळ बरं होईल. काय करायचंय बाकीचं कळून नाही. अगदी सध्या स्वच्छता अभियान आलंय, अगदी बरोबर आहे. गाव स्वच्छ पाहिजे, पण किमान पहिलं घर तरी स्वच्छ ठेवा, तिथून तरी सुरुवात करा. नाहीतर वरून कोणी जाताना टोपली होता. अहो हे मी मुंबईत राहून अनुभवलंय. माझी गाडी उभी असते, वर राहून उभं राहून पिस्कार मारायची गाडीवर. मला एकाने विचारलं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे. म्हटलं मला डिझाईन काढता आली नाही, त्यांनी स्वयंभू डिझाईन काढली, त्याच्याबद्दल आनंद आहे. त्याच्याकडे थुंका आहे, माझ्याकडे पुसण्याकरता पाणी आहे. माझं बोलणं कळलं का? मनोवृत्ती सुद्धा एक सांगू का, देवभीव नंतर बघा, दुसऱ्याचं बरं बघून आपल्याला बरं वाटणं हाच खरा परमार्थ आहे. इथून सुरुवात करा, इथून सुरुवात करा. दुसऱ्याचं बरं वाटलं ना, वा छान आहे, हा घर छान घेतलं वा, हा छान 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 छान, हा पुढच्या वेळेला मोठ्या घरात यायला पाहिजे आम्ही तुमच्या, असं म्हणा. गेलो तो घर काय सजवलंय, कसा पैसा कमवला आम्हाला माहिती आहे, काय करायचंय तुला. त्याने कसा कमावला असेल तर वॉरंट त्याला येईल, धरून तू त्याला नेतील का तुला नेतील, एवढी काळजी तुला करायचं काय कारण आहे. त्याने तुला बोलवलं, त्याची खाऊन त्याची जिलेबी खालतोय आणि त्याच्या घरची निंदा करतोय. कळलं का तुम्हाला? तसं वा 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 छान छान छान. एक मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याबद्दल मनामध्ये बरं वाटायची भूमिका ठेवा, तुमचं बरं होईल, सगळं सगळं बरं होईल. बघा तुम्ही प्रयोग तर करून बघा. कोणी काही वाकडं सांगत असेल तर सांगा, आमच्याकडे सांगायचं नाही, दुसरीकडे जाऊन सांग. पण आमचे कान इतके आतुर असतात. त्यांचं लग्न जमलं हे ऐकायला नाही, मोडलं हे ऐकण्याकरता 10 मिनिटं घालवेल. कसं मोडलं, काय झालं, यांच्याकडून आता काय तुझं नवऱ्याचं आहे ना चांगलं, का तिचा विचार करतेस. माझं बोलणं लक्षात ठेवा. वाईट ऐकण्याकरता जेवढे कान आतुर असतात तेवढे चांगले ऐकण्याकरता नसतात.
म्हणून कीर्तनाला येणाऱ्या तरुण मंडळीला सुद्धा त्यांचे मित्र म्हणतात, हे काय वय आहे का तुझं हे ऐकण्याचं? नाही नाही, मी मागेच सांगितलंय मागच्या कीर्तनात की ज्ञानोबारायाला हे जर कळलं असतं तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती, म्हातारपणी लिहिली असती. माझं बोलणं कळलं का? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. शंकराचार्यांचं जीवन सुद्धा लवकर आटपलं. ही सगळी तरुण वयात कार्य करून समाधी घेतलेली मंडळी आहेत. मग आता मला सांगा, तरुण वयामध्ये अमकं करावं का तमकं करावं असं काही प्रश्न नाही आहे. तरुण जायचं असेल तर तरुणाला हे करायलाच पाहिजे. दोन अर्थ बघा. तरुण जायचं असेल तर तरुणाला पर्याय नाही सध्याच्या काळामध्ये. करमणूक निराळी आणि तरणं निराळं. माझं बोलणं कळलं का? करमणूक निराळी, तसं परमार्थ ही करमणूक नाही आहे, तर जीवनामध्ये उद्धार करणं आहे आपला आपण. आणि त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणले, बाकीची ती आत्मस्थिती ब्रह्मस्थिती मला काही नको आहे. आणि खरंच आहे, तुमचंही त्याच्या वाचून काही नडलेलं नाही. कोणाचं नडलंय नाही का? ब्रह्म काय आत्मा काय हे आमच्यासारखे जे उद्योग आहेत, ज्याला कीर्तन करायचं अभ्यास करायचा आहे, ब्रह्म काय आत्मा काय साक्षी काय जडात्मा काय जीवात्मा काय साक्षी काय कुटस्थ काय नाही का, परिणामवाद काय अणुपरिणामवाद काय, याच्यातलं काही कळलं मगासपासून सांगतोय तर? द्वैत काय अद्वैत काय केवल अद्वैत काय पूर्ण अद्वैत काय? तुम्ही म्हणाल बाबा महाराज कशाकरता वेळ घालवत आहे? याचा अर्थ लक्षात घ्या. हे कळलं नाही जरी तरी कटावर कर ठेवून बा पांडुरंगा एवढं जरी कळलं ते सगळे शब्द कळले. माझं बोलणं कळलं का? कटावर कर ठेवून आत्मसत्ता तुमच्याकरता सगुण साकार झालेली आहे. कोणची गोष्ट निर्गुण असून जमत नाही. निर्गुणाचं रूपांतर सगुणामध्ये होतं तेव्हा समाधान आहे. कल्पनेत मूल असून जमत नाही, प्रत्यक्षात व्हावं लागतं. कल्पनेत सुंदर वस्तू असून जमत नाही, प्रत्यक्षात यावी लागते. तसं कल्पनेत देव असून भागत नाही, तो प्रत्यक्ष दर्शन घडावं लागतं. मग त्याचं दर्शन जर घ्यायचं असेल तर महाराज म्हणाले, सध्या त्याचा मुक्काम पंढरपूरला आहे. कृतत्रेत द्वापारामध्ये वैकुंठाला होता आणि आता कलियुगामध्ये पंढरपूरमध्ये मुक्काम आहे. याचा अर्थ राज्य सर्व ठिकाणी आहे पण मुक्काम तिथे आहे. माझं बोलणं कळलं का? दिल्लीचं राज्य भारतभर आहे पण प्रेसिडेंट दिल्लीमध्ये राहतो. पण दिल्लीमध्ये राहतो याचा अर्थ त्याची सत्ता इथे नाही का? तसं पांडुरंग जरी पंढरीमध्ये असला तरी त्याच्या अस्तित्वाने सर्व तुमचं आमचं अस्तित्व आहे. म्हणून महाराज म्हणाले, कलियुगामध्ये पांडुरंगाचा अवतार आणि कसा झाला? सर्व स्तरातल्या लोकांचा उद्धार करण्याकरता झाला. भेदभाव बिलकुल नाही. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र नवे 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 याच्या पलीकडे जातो. गणिकेच्या मुलीचा सुद्धा उद्धार झाला. कानोपात्रेचा सुद्धा उद्धार झाला. एका वेश्येची मुलगी संत मालिकेमध्ये जाऊन बसली पांडुरंगाच्या भक्तीने. ही केवढी मोठी क्रांती आहे का नाही? इतर देवळात जाऊन देत नाहीत. कानोपात्रेनी त्या काळामध्ये पायाला मिठी मारली तिथेच एकरूप झाली. अजून हे कोष्टक सुद्धा मला कळलं नाही. एक मला म्हणाले शिवू नका. म्हटलं मी शिवत नाही पण तो मला शिवलाय त्याचं काय? नाही, याच्यातलं काही उत्तर आहे का तुमच्याकडे? तू शिव नको मला कळलं पण तो शिवलाय त्याचं काय? मी देवाला शिवायचं नाही पण देव मला शिवल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. मी शिवलो नाही पण तो शिवतोय, जाऊ द्या त्यांचं. तो शिवलेला आहे एवढं जरी कळलं तरी तुम्ही शिव झाला. आणि शिव कळला नाही तर शव आहातच. शब्द किती जवळ आहेत. कळलं तर शिव नाही तर शव. शव त्याचा उपयोग काही नाही म्हणून लवकरात लवकर पोचून टाकायचं. तसं महाराज या ठिकाणी म्हणाले, आत्मस्थिती का नको? पुढे सरूया. देई निरंतर चरण सेवा, जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा. अरे पुरुषोत्तमा, जन्मोजन्मी तुझा दास होऊन राहीन. याच्यामध्ये अजून गंमत पुन्हा आली. मुक्ती मिळवण्याकरता परमार्थ आणि हे म्हणताय जन्मोजन्मी. किती गंमत आहे बघा. कसे भाग दोन होतात बघा. काय
कशा करता पोथी पुराण? अहो ह्याच्यातून सुटलं पाहिजे. हे पोथी पुराण ऐकून येतात ना, खरंच आहे बाई, सगळं वाईट आहे, मिथ्या आहे, या मोहात अडकून बरं नाही, त्याच्यातून वेळ काढून या. अरे कशाचा मोहन, कशाची मुक्ती? महाराज म्हणाले, तू माझ्याबरोबर असल्यानंतर घेईन जन्मांतरे हेची कराया करे. जन्म घेईन, मी जन्माला घाबरत नाही. रोज दृष्टांत देतो, आई बरोबर असल्यानंतर रस्त्याने प्रवास करताना घाबरू नाही, बाप बरोबर असताना घाबरू नाही. तसं जन्म घेत असताना प्रभू जर बरोबर असेल तर घाबरायचं काय कारण आहे? काय कारण आहे? साधं सरळ गणित आहे. अंबरीश राजाला शाप दिला दुर्वासाने, 10 जन्म गर्भवास. काय गंमत आहे बघा त्या गोष्टीची. त्यांनी ज्याच्याकरता तपश्चर्या केली होती तो शाप झाला. इंद्राला वाटलं की हा तपश्चर्या करून आपलं पद घेईल, मग दुर्वासाला सांगितलं जाऊन शाप दे. थोडक्यात पारणं सुटायच्या वेळ होऊन गेली, त्याच्यानंतर आले. त्यांचं द्वादशीचं पारणं होतं, एकादशी सोडवायची. ते म्हणायचे लवकर या, सूर्य उदयापूर्वी मी सोडतो. येतो म्हणले, माझी वाट बघा. आले नाहीत, मुद्दाम उशीर करायचा आणि शाप द्यायचा, ऐकलं नाही म्हणून. ऋषींनी हेच केलं. आशीर्वाद किती दिले मला माहिती नाही, पण शापाची यादी भरपूर आहे. संतांनी कुणालाही त्रास दिला नाही, पण संतांना त्रास दिल्याची यादी भरपूर आहे. ऋषी आणि संत फरक कळला का? कुणालाही शाप नाही, कुणालाही शाप नाही. कधी तोंडातून वाकडं निघाल असं नाही. तुकाराम महाराजांचा एवढा छळ झाला, वाकडं नाही. गंबाजीने केलं, रामेश्वर भट्टाने केला, गावच्या पाटलांनी गावातून बाहेर काढलं. एक शब्द नाही. काय सामर्थ्य असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, दुःख सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. दुःख सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. निंदा सुद्धा पचवण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जवळ ते होतं, म्हणून संप्रदायाच्या कळसावर जाऊन बसले. किती कौतुक आहे, किती कौतुक आहे. म्हणून म्हणतायत किती त्रास होऊ दे पण जन्म मिळू दे. कारण का? किती त्रास झाला आणि तुझे चरण प्राप्त झाले तर मला पाहिजे. एक दृष्टांत देतो, सहज मी घरातले दृष्टांत देतो, त्यामुळे सोपं असतं. पहिल्या बाळंतपणात बाईला त्रास झाला, मुलगी झाली, खूप त्रास झाला. मग 2-4 वर्षे गेले. ते म्हणाले अजून एक मुलगा झाला तर बरं होईल. डॉक्टर म्हणाले मागचं बाळंतपण विसरलात का? ते म्हणले खरं सांगू का, होताना त्रास झाला खूप, पण त्या मुलीचं तोंड बघितल्यानंतर समाधान झालं. माझं बोलणं कळलं का? तसं जन्म जरी घेतला, त्रास झाला तरी हरकत नाही, पण पांडुरंगात तुझं रूप बघितल्यानंतर सगळा त्रास विसरून गेला. बायकांना विचारा, या 2 शब्द सांगतो. पूर्वीच्या काळ, आता पुष्कळ सुधारणा झाली मेडिकल सायन्समध्ये. बाळ नाहीतर अंत, बाळांत. एक बाळ नाही तर अंत. म्हणून बाळांतीन होताना केवढी काळजी, केवढी काळजी, केवढी. सुटली बाई, काय झालं? सुटली बाई. याचा अर्थ लक्षात ठेवा, एक बाळ नाही तर अंत असा अवघड होतं. बरोबर आहे? मग एवढ्या त्रास होऊन त्या बाळाचं मुख बघितल्यानंतर ती विसरून गेली. आई म्हणाली अगं तुला त्रास झाला खूप ना, अगं होऊ दे ग, काय पण बघ ना देवाने कसं गोड सोन्यासारखं पोर दिलंय ग, सोन्यासारखं पोर दिलंय ग. त्याच्याकडे बघून दुःख विसरली. तसं जन्म जरी प्राप्त झाला, जन्माचा जो त्रास आहे तो जरी प्राप्त झाला, तरी पांडुरंगाचं रूप बघितल्यानंतर सगळं दुःख विसरलं. आता एक तुम्हाला प्रश्न अगदी अनुभवाचा विचारतो. जन्म होताना त्रास होतो, हा एक सिद्धांत आहे, बरोबर आहे? कोणी हात वर करून सांगावा मला की मला जन्माच्या वेळेला त्रास झाला, ही मला आठवतं. आहे इथे कोणी जन्माचा त्रास सांगणार? अरे एवढ्या समाजात एक सुद्धा नाही. मग त्रास जर नाही तर तक्रार का? ऐकीव गोष्टी. आईने सांगितलं, आजीने सांगितलं, लवकर होत नव्हतं, मग मोठा डॉक्टर बोलवला. मग आता मला सांगा, एक सांगू, कळण्यात दुःख आहे, न कळण्यात दुःखच नाही.
दुःख कशात आहे? कळलं तर दुःख आहे, जिथपर्यंत कळत नाही तिथपर्यंत दुःख नाही. माझी बायपास झाली. ते म्हणाले बरंच मोठं ऑपरेशन आहे. म्हटलं कितीही करा, मला कळून देऊ नका म्हणजे झालं. उभं फाडा, आडवं फाडा, काय फाडायचे ते फाडा, पण मला कळून देऊ. आणि खरंच आहे हो, 4 तास ऑपरेशन झालं, 5 ब्लॉक होते, पण शेवटपर्यंत कळलं नाही मला. काय हा माणसं म्हणतात काही त्रास झाला नाही, एवढं होऊन त्रास नाही झाला. याचा अर्थ कळलं का? कळलं तर दुःख आहे, न कळलं तर दुःख नाही. एक तुमचा पाहुणा गेलाय केव्हा महिन्यापूर्वी, पूर्वीच्या काळी लवकर कळत नसे, मग केव्हा तरी निरोप आला की अमके तमके गेले, त्या दिवशी हे रडू लागले. हा करू शेजारचे काय झाले? अहो म्हणले ते गेले आमच्या जवळचे. किती दिवस झाले? महिना. मग आज का रडताय? आज कळलं म्हणजे म्हणजे मेल हे कळलं म्हणजे कळण्यात दुःख आहे. नाही कळलं तर दुःख कुठे? कुठे दुःख आहे? म्हणून तुम्ही काही काही इंजेक्शनला इतकं घाबरतात, तुम्हाला सांगू डॉक्टर इतकं जे आरडा. मग त्या डॉक्टर चांगला असेल तर दिलं तरी ती सुई काढून म्हणतो दुखलं का? दुखलं का? कळा पुसरी चित्रा मुख्य पाहावा तो कळस, कळस पिका आला ब्रह्मर, पिकाला ब्रह्मर. मुख्य पहा